साइड बंद करके दे ज्यादा टाइम रख जाएगा। नमस्कार सगळ्यांना, बरे आहेत ना सगळे? मी पण बरे। दवाखान्याला गेले होते तेव्हा ते गोळ्या आणल्या, दे रे जरा। हे गोळ्या आणल्या आता, हे काही औषध आणले तर पैसे नव्हते तरी पण आणलं आपल्या मुलीनं, आपल्या सुनबाईनं आणलं। सुनबाईला पण मी मुलगीच म्हणते, तसं काय नाही। किती दवाखाने करायचे हो, दवाखाने करून परेशान झाले। काय करायचं, टेन्शनच आहे भरपूर, तर काय करायचं। कोणच्या आईला बरं वाटेना, आपले लेकरू आज 2 महिने झालं, आताशी जरा थोडं बरं वाटायला लागले। किती बरं नव्हतं आपल्या मुलाला, आता आहे जरा 8-15 दिवसात जरा बरं आहे, म्हणून तरी थोडं बरं वाटायला। नाहीतर नुसतं असं काळीच धडधड धडधड धडधडच करायचं। पण आता आहे थोडंसं, आता हिंडतंय फिरतंय खातंय। खायला ते पहिल्यापासून खात होता, तसं काय नाही आहे, खातो ते, पण कसं त्याच्या अंगालाच लागणार। आणि असं काय पण चारायला जमत नाही आहे, असं कुठं चिकन मटण काय चारायचं ते नाही खायचं। ते कावीळ झाली होती ना, म्हणून नाही खायचं। आता किती 3 महिने झालं खात नाही, तर आधीच ते खात नव्हता। आधीच 4 महिन्यांनी ते खात नव्हता, 4 महिन्यांनी खात नव्हता। तरी आता कसं, आता आम्हालाच देऊ वाटा नाही, आम्हालाच देऊ वाटा नाही। म्हणलं जाऊ दे बाबा, जिंदगीत कधी पण खायचं आहे, जिंदगीत कधी पण खायचं आहे। खायला प्यायला काय आपल्याला बंधन नाही कुणाचं, पण हे पाळायला बरं असते ना, म्हणून शिने आम्हीच मुद्दाम पाळलं या की नको बाबा, काय चिकन मटननं काय होणार आहे। मी तर अंडे पण देत नाही आहे, आणले होते पण आम्हीच खाल्ले, ते अंडे आम्हीच खाल्ले। तर आता तर हे बघा चांगलं आहे, म्हणून माझे एवढे तब्येती बऱ्या नव्हत्या, म्हणून मी व्हिडिओ नाही केले तरी असे शॉर्टवरच टाकलेले आहेत। हे गाण्यावर हे ते टाकलेत ना, काय मूडच नाही तर काय करायचं, मूडच नाही तर काय करायचं। आता यूट्यूबला पण मी सांगितलेलं आहे पहिलंच, मग यूट्यूबला बी माहिती आहे, यूट्यूब फॅमिलीला पण माहिती आहे की व्हिडिओ ह्या बारकेच व्हिडिओ करतात। तर काय करायचं, मनच लागा नाही तर काय करायचं। कोणच्या आईचं असं असतं का की आपल्या लेकरं बरं नाही, आईला लई सुख लागणार, आणि दुनियाची वेगळी मी आई आहे, हे सगळा जीवप्राण माझा लेकरावर आहे। मी जिंदगीत काहीच नाही कमवलं, मी लेकरच चांगले सांभाळले बस। चला, धन्यवाद सगळ्यांना, आशीर्वाद द्या माझ्या लेकरांना की लवकर बरे होऊन कामाधंद्याला जावं होतं, म्हणजे मग कसं कर्ज पाणी फेडायला मोकळं। भरपूर झालेलं आहे ना कर्ज पाणी, पण पहिलंच होतं माझ्या अंगावर कर्ज, त्या घराला थोडा खर्च केला होता, तर तेच होता खर्च अजून राहिलेला, तेच फेडत जीव नाकी आला होता। वर्ष झालं होतं बघा, वर्षच झालं होतं, वर्ष होऊन 1 महिना झालं तर एवढं मोठं संकट येऊन बसलं, काय करायचं। तर देवा परमेश्वराने पार पाडलं बघा, पार पाडलं सगळ्यांच्या आशीर्वादाने, यूट्यूबच्या आशीर्वादाने, यूट्यूब फॅमिलीच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळं चांगलं झालं। आणि होईल आता इथून पुढं चांगलंच होईल, आपण कशाला असं बोलायचं नाही का, इथून पुढं चांगलंच होईल। चला ठेवू का? कर रे तिकडून कर.